नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? उन्हाळा असो किंवा पावसाळा असो किंवा हिवाळा, आपली एकच मोठी समस्या असते चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्सचे वन आणि उन्हाळ्यामुळे झालेली टॅनिंग. पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करायचे आणि केमिकल फेशियल करायचे दिवस आता संपले. पार्लरमध्ये जाऊन किती पण महागडे फेशियल केले तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण आहे तेच डाग नंतर दिसतात, उलट चेहरा खराब होतो. आज मी तुमच्यासाठी एक घेऊन आलेली आहे अशी होम रेमेडी, ती वापरताच तुम्ही कराल पार्लरला टाटा बाय बाय. आज आपण घर बसल्या फक्त एका बटाट्याचा वापर करून गोल्डन फेशियलपेक्षा जास्त ग्लो घर बसल्या मिळवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण मी शेवटी एक खास टिप सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता थेट रेमेडीकडे वळूया. सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे एक बटाटा. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता याची आपण साल काढणार आहोत. व्यवस्थित स्वच्छ धुवून अशी साल काढून घ्यायची आहे. पहा, बटाट्यामध्ये चेहऱ्याचा रंग उजळवणारे गुणधर्म असतात. बटाट्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट देखील म्हटले जाते. हे आपल्या चेहऱ्यावरील जुन्यात जुने डाग असतील, वांग असतील काढण्यासाठी मदत करतो. हे पहा, असं पूर्ण बटाटा व्यवस्थित छिलून घ्यायचं आहे. हे पहा, मी बटाटा छिलून घेतलेला आहे. मी लहान साईजचा बटाटा घेतलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि आता याला मधून कट मारून घ्यायचं आहे. पहा, हे पहा, असं मधून कट करून घ्यायचं आहे. 2 भाग करायचे आहे. आपल्याला एकच भाग लागणार आहे, दुसरा भाग तुम्ही भाजीसाठी वापरू शकता. अशा या अर्ध्या बटाट्यावर सुरीच्या मदतीने अशा खाच्या मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाट्याचा रस वर येतो. तुम्ही फोकच्या चमच्याचा देखील वापर करू शकता. हे पहा, असं खाच्या मारून घेतलं हा बटाट्याचा रस वर येतो. आता या बटाट्यावर आपण घालणार आहोत ॲलोवेरा जेल. तुमच्याकडे जर घरातले रोपाचे असले तर ते तुम्ही नॅचरल वापरले तर अजूनच छान. इथे माझ्याकडे मार्केटची मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुमच्या चेहऱ्याला जे सूट होत असेल ते तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करते आणि त्वचेला थंडावा देते, पिंपल्स रिंकलपासून दूर ठेवते आणि चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देखील ॲड करते. त्यामुळे इथे आपण ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला कूलिंग इफेक्ट देखील देते. असं अर्ध्या भागावर व्यवस्थित जेल पसरून घ्यायचं आहे. चला तर आपण दुसरे इन्ग्रेडियंट पाहूया. अर्धा चमचा इतका ॲलोवेरा जेल यावरती घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे शुद्ध मध. अर्धा चमचा इतका मध यावरती घालून असं बटाट्यावरती पसरवून घ्यायचं आहे. पहा, दोन्ही असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी मध घालून घेतलेलं आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेटेड करतो आणि एक नॅचरल ग्लो द्यायला मदत करतो. त्यामुळे इथे आपण मध घालायचं आहे. मध हा चेहऱ्यावरती अँटी एजिंगचं काम करतो, चेहऱ्याला डीप मॉइश्चराईज करायचं काम करतो आणि एक नॅचरल ग्लो देखील देतो. त्यामुळे इथे आपण मध वापरलेला आहे. अर्धा चमचा इतका मध या बटाट्यावरती घालून घ्यायचं आहे. पहा, हे तिन्ही इन्ग्रेडियंट एकत्र आल्यावर खूप छान रिझल्ट देतात. तुम्ही ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करून पहा. आपली रेमेडी तयार झालेली आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते पाहूया. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हा बटाटा असा पूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत अप्लाय करायचा आहे. असा फिरवायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत. ही रेमेडी एकदम झटपट होते, अगदी सोपी आहे आणि रिझल्ट देखील खूप छान देते. तुमच्या चेहऱ्यावर जर डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तिथे देखील हलक्या हाताने अशी मसाज करून घ्यायची आहे. पहा, खालून वरच्या दिशेने अशी व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्याची मसाज करून घ्यायची, म्हणजे आपल्या पोर्समध्ये जाऊन डीप क्लीन होतात. चेहरा आपला हायड्रेट आणि ग्लो करायला मदत होते. व्यवस्थित असे मसाज करून घ्यायचे आहे. कपाळावर, विशेषतः नाकाच्या कडेला आपले ब्लॅक हेड्स असतात, हनुवटीवर जास्त ब्लॅक हेड्स असतात, तिथे जास्त मसाज करायचे आहे व्यवस्थित, म्हणजे आपले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघायला मदत होते. चेहरा आपला क्लीन एकदम चमकदार होतो. बटाट्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि कॅटेकोलेजन एन्झाईम चेहऱ्यावरील जुने डाग काढायला, फिके करायला मदत करतात. असं व्यवस्थित चेहऱ्यावरती इक्वली आपल्या मसाज करून घ्यायचे आहे. पहा,
मध तुमच्या त्वचेला घट्ट करतो, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. 5 ते 7 मिनटं अशी व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे. मसाज झाल्यानंतर 5 मिनटं हा पॅक असाच चेहऱ्यावरती सुकून द्यायचा आहे, म्हणजे अजून छान बेनिफिट्स आपल्या चेहऱ्याला भेटतात. आणि नंतर थंड नॉर्मल पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. पहा, बघा मैत्रिणींनो, रिझल्ट तुमच्या पुढे आहे. त्वचा किती सॉफ्ट, हायड्रेटेड आणि चमकदार वाटते. कोणतीही महागडी क्रीम तुम्हाला असा नॅचरल इन्स्टंट ग्लो देऊ शकत नाही. हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा, कारण रात्री आपली त्वचा रिपेअरिंग मूडमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला या होम रेमेडीचे दुप्पट फायदे भेटतील. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ही होम रेमेडी करा, खूप छान रिझल्ट भेटतो. ही होम रेमेडी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस करा आणि तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान स्किन होते, सॉफ्ट होते, ग्लोई होते, तुमचे डार्क स्पॉट रिमूव्ह व्हायला मदत होते. चेहरा वरती एक छान नॅचरल चमक येते. तुम्हाला कोणत्याही पार्लरच्या फेशियलची गरज पडणार नाही. तुम्ही गडबडीत असाल, कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल, तुम्हाला पार्लरला जायला टाईम मिळत नसेल, तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लगेच वर्क करते आणि याला टाईमही जास्त लागत नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशा सोप्या घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.